नमस्कार मंडळी. आज आपण एका पानाने शिकवलेला जीवनाचा धडा या विषयावर बोलणार आहोत. मंडळी, कधीकधी निसर्ग आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टीतून शिकवतो ज्या पुस्तकातही आपल्याला भेटत नाहीत. या पानाने मला काय सांगितलं? कोणाशीही स्पर्धा न करता फक्त आणि फक्त आपल्या विश्वात शांत उभं राहिलं किंवा शांतपणे रमलं तरी चालतं. आपण बऱ्याचदा आपली तुलना इतरांसोबत करत राहतो. आपल्या पुढं कोण आहे? आपल्यापेक्षा जास्त यशस्वी कोण आहे? आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत कोण आहे? पण निसर्गात असं काहीच नसतं. झाडं फुलांशी स्पर्धा करत नाहीत. फुलं गवताशी तुलना करत नाहीत. प्रत्येकाचं स्वतःचं असं स्थान असतं, त्याला स्वतःचं असं महत्त्व असतं. आणि हे पान बघा, पाऊस पडला तर हसत हसत ते झेलतं. ऊन पडलं तरी तक्रार करत नाही. वारा आला की त्याच्यासोबत हलकं असं डुलत राहतं. परिस्थिती बदलते पण त्याचा स्वभाव मात्र बदलत नाही. आपणही आयुष्यात अनेक प्रसंगांना सामोरं जात असतो. त्यातून आपल्याला कधी यश मिळतं, कधी अपयश मिळतं, तर कधी नाती तुटतात, कधी गैरसमज होतो. पण त्या प्रत्येक प्रसंगानंतर आपण अधिक मजबूत होऊन जातो. निसर्ग सांगतो, वाकायला शिका पण तुटू नका. शांत राहायला शिका पण हार मानू नका. आणि स्वतःसारखं किंवा स्वतःच्या विश्वात जगायला, रमायला शिका. दुसऱ्यांची नक्कल न करता आपल्या विश्वात आपण मस्त जगायचं. या साध्या हिरव्या पानावर पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब, प्रत्येक सकाळचा दवबिंदू, प्रत्येक वाऱ्याची झुळूक, या सगळ्यांना ते शांतपणे स्वीकारतं. तसंच आपल्या आयुष्यात आजचा दिवस आपण छान आनंदाने जगला पाहिजे. काल जे घडलं ते आपण बदलू शकत नाही आणि उद्याचा दिवस अजून आलेलाच नाही. म्हणून आज मनापासून जगा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. कधी झाडाखाली बसून काही क्षण निवांत घालवा. पक्ष्यांचा आवाज ऐका. पावसाचा सुगंध अनुभवा. वाऱ्याची थंड झुळूक चेहऱ्यावर जाणवू द्या. कारण शांतता बाहेर नाही तर ती आपल्या आतच असते. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा आयुष्यातील अनेक प्रश्नांची, न उलगडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपोआप मिळायला लागतात. या साध्या हिरव्या पानाने आज मला एवढंच शिकवलं. मोठं होण्यासाठी नेहमी उंच व्हावं लागत नाही, तर मनाने खोल असावं लागतं. सुंदर दिसण्यासाठी महागड्या गोष्टींची गरज तर अजिबातच नसते. गरज असते ती साधेपणाची. आणि आनंदी राहण्यासाठी स्वतःला स्वीकारण्याची गरज असते. जर हा विचार तुम्हाला आवडला तर आज काही क्षण निसर्गासोबत नक्की घालवा. कारण निसर्ग कधी मोठ्यानं बोलत नाही, पण तो खूप काही शिकवून जातो. मंडळी, जर हे विचार, निसर्गाशी जोडलेले साधे क्षण आणि शांत प्रेरणा तुम्हाला आवडत असतील तर आपल्या अनुभव माझी शाळा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि पुढच्या वेळेस आपण अनुभव, निसर्ग आणि आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या शिकवणुकींवर पुन्हा बोलूच. तोपर्यंत तुमचे विचार आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.